आणि जॅकीला तर म्हणजे ऍक्च्युली पुढे मला कधीच काही जास्त त्रास नाही झाला. मी पोचायचे आणि मे बी माझं ऑलरेडी पोचलेलं असायचं काम तिथपर्यंत, त्यामुळे मला बघायचीच देरी असायची की ते म्हणायचे ओके काम बघितलेलं ऑलरेडी असं असायचं. तर त्यांनी मग मला कास्ट केलं हफ्ताबंदमध्ये. हफ्ताबंदमध्ये सुलभाताई होत्या आणि जॅकी श्रॉफ. रमेश भाटकरला मी इंट्रोड्यूस केलं होतं, कारण दीपक म्हणाले मुझे कोई अच्छा ऍक्टर चाहिए जो जॅकी का भाई लगे. तर आपला हँडसम रमेश भाटकर होता आपल्या मराठी इंडस्ट्रीतला. म्हटलं एक हे ऍक्टर उनको आप पूछ सकते हो. रमेश भाटकरना सांगितलं मी जा भेट त्याला दीपकना. तर भेटले आणि त्यांचं पण जमून आलं. असं करून तो एक पूर्ण ग्रुप झाला. आणि पहिल्यांदा ना मला पटकन असं ते जेव्हा शॉट दिला तेव्हा वा फर्स्ट क्लास असं म्हणाले. हा फर्स्ट क्लास, चांगलं काम केलं मी. ज्या मी तारीफची आसुसलेले होते की कोणी माझी तारीफ करावी, ती तारीफ त्यांनी केली. फर्स्ट क्लास म्हटलं. हा मी तर विरघळलेच तेव्हाच. म्हटलं ओ वाव नाईस, असं असतं का. ओके, म्हणजे फर्स्ट क्लास म्हणजे खरंच त्यांना आवडलं माझं काम. ओके. आणि त्यानंतर बरेचसे शॉट झाले. खूप इंटेन्स सिनेमा होता. माझा परफॉर्मन्सही खूप इंटेन्स होता. जो माझा अनुभव होता तो सगळा घेऊन मी तिथं पोचले होते. 20 सिनेमांचा अनुभव घेऊन पोचले होते. त्यामुळे खूप भरलेले होते अशी, म्हणजे एकदम मस्त काम करायचं हे ते वगैरे. तर ही वॉज गेटिंग लाईक व्हॉट ही वॉन्टेड. आणि ही वॉज लाईक वा व्हेरी गुड फर्स्ट क्लास असं म्हणजे फटाफट तारीफच व्हायची माझी. आणि मी खूप खुश होत गेले. मी खुश होत गेले. आणि त्यानंतर आमची मैत्री एक्सटेंड झाली माझी आणि दीपकची. ओके. मग ते नॉवेल्स बद्दल बोलायचे. मी हे पुस्तक वाचतो, ते पुस्तक वाचतो वगैरे असं काय काय गोष्टी. मी पुस्तक वाचत नाही, मी न्यूजपेपर वाचते. म्हटलं आय एम इंटू न्यूजपेपर्स, आय एम इंटू रीडर्स डायजेस्ट, आय एम इंटू आर्टिकल्स. मी म्हटलं नॉवेल्स वगैरे वाचायचा माझा हे नाही आहे, स्वभाव नाही आहे. मी आर्टिकल्स वाचते. आय लाईक शॉर्ट स्टोरीज, शॉर्ट काहीतरी चांगले मेसेजेस वगैरे असं. अच्छा अच्छा, मग त्याच्यावर चर्चा असं करत करत आमची मैत्री इतकी क्लोज होत गेलो आम्ही की बाय द टाइम मग नंतर त्यांनी मला ह्याच्यासाठी कास्ट केलं, बॉम्बलासाठी सुद्धा कास्ट केलं त्यांनी रॉनित रॉय बरोबर. आणि त्या दरम्यान मग रोमॅन्स ब्लूम झाला. म्हणून मी म्हणते की जॅकीमुळे तो कर्मा मिळाला, जॅकीमुळे दीपक मिळाला. आणि दॅट्स लाईक ही इज अ लकी मॅस्कॉट इन माय लाईफ की त्याच्यामुळे मला माझ्या जीवनाचा साथीदार मिळाला. तुमचं पंजाबी कुटुंबात लग्न झाल्यानंतरचं लाईफ 360 डिग्री चेंज झालं की आहे तसंच राहिलं की आणखीन अजून त्याच्यात छान त्याला एक 4 चांद लागले का, कसं झालं ते? मी म्हणेन माझ्या आयुष्याला 4 चांद लागले पंजाबी कुटुंबात लग्न करून. कारण खूप लिबरल वाटायला लागलं अजूनही. म्हणजे मनमोकळेपणाने खूप इकडे फॅमिली आहे, मनमोकळी फॅमिली आहे. कोणी कोणाला जज करत नाही, कोण काय करतंय काही हेवे दावे नाही आहेत कोणाचे आमचे आपापसात, ना कोणाला टोमणे मारणं. मला ते अजिबात आवडत नाही, मला सहनच होत नाही. म्हणजे बिग बॉसमध्ये सहन केलं, पण नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये टोमणे मारणं, कुचकट बोलणं हे ह्या लोकांपासून मी लांब राहते. तर तसं आमच्या फॅमिलीत नाही आहे, खूप युनायटेड आहे. आणि आता आमची फॅमिली ॲक्च्युली खूप छोटी राहिली आहे. सासू सासरे बिचारे वारले, पण त्यांची पण मी सेवा खूप केली. त्यांनी पण मला खूप प्रेम दिलं. आणि त्यांच्यामुळेच ना सासूचं म्हणाले की जा कामाला जा, शूटिंग करायला लाग. त्यामुळे ते इतके खुले विचार, इतकं छान ना, असं आपल्याला ग्रो व्हायला मदत होते. मग ॲज अ पर्सनॅलिटी, ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही सतत ग्रो होत असताना ते ग्रो व्हायला तुम्हाला मदत होते. आणि माझे दीपकचे हजबंड म्हणजे कमाल माणूस, इतका ओपन विचारांचे आहेत ना, इतक्या ओपन विचारांचे. म्हणजे मी आता कितीतरी दिवस असं होतं तर मध्यंतरी तर मी 2-2 सिरियल करायचे ना, 2 तासासाठी रात्री घरी यायचे फक्त 2 ते 4. मग परत उठून 7च्या शिफ्टला जायचे, परत रात्रीपर्यंत मी शूटिंग करायचे. अशी माझी एवढी हे होती, धावपळ होती. पण ही वॉज फाईन. आणि ते त्यांचं शूटिंग करत होते. ही वॉज फाईन. बॉबी वॉज ग्रोईंग अप, ते ही वॉज ऑल्सो फाईन. त्यामुळे ना हे इतकं असं ओपन वातावरण असेल ना की माणूस ग्रो होतं. आणि आज ह्या लेवलला आल्यावरती तुम्ही इतके मॅच्युअर्ड होता ना की तुम्हाला एकमेकांमध्ये इतका कॉन्फिडन्स डेव्हलप होतो ना. म्हणजे ते काय करतायत ते करेक्ट करतायत, आपल्या फॅमिलीसाठी करतायत, मी काय करते माझ्या फॅमिलीसाठी करते. हा एक विश्वास आपापसात डेव्हलप झाला ना की मग मला वाटते की त्या आपापसात भांडायची काही गरजच नाही पडत. मेन म्हणजे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे एकमेकांना. बरोबर. तर आम्ही तेच आहे की बॉबी जसं म्हणतो की आम्ही आमच्या ज्या प्रॉब्लेम्स असतील, काही पण जर आर्ग्युमेंट्स असतील, आम्ही आपापसात सॉल्व्ह करतो त्या. मला काही कोणाचं आवडलं नाही काय केलेलं, समजा आता दीपकला समजा कुठून तरी काहीतरी त्याने मागवलं
सामान. म्हटलं ह्याची गरज नव्हती. मग तुम्हाला पटवून देईल की त्याने का मागवलं. मग मी अंडरस्टँड करेन, ओके त्याला त्यावेळेस त्याची गरज वाटली म्हणून त्याने ती काहीतरी गोष्ट मागवली असेल किंवा मी काही काम करत असेल. त्यामुळे आता त्याची गरज समजा बऱ्याच दिवसांनी मी घरी असते तेवढ्यात एक इव्हेंट येतो की अवॉर्ड फंक्शनला जायचंय. आता अवॉर्ड फंक्शनला नाही गेलं तर अख्खी इंडस्ट्रीचं नाराजगी आपल्याला पत्करायला लागते. आणि इथं फॅमिलीची नाराजगी की आज घरी आहेस, आज तरी नको जाऊस, असं असतं. मग ते बॅलन्स सांभाळ की 1 घंटे के लिए जाके आती हूँ. म्हणजे मग मी जाते, मी त्यांना पण सांगते की बाबा मी 1 तासासाठी आली आहे, प्लीज त्याच्यामध्येच काय तुम्हाला समजा काय करायचं असेल माझ्याकडून ते करून घ्या आणि मला जायचं आहे. म्हणजे मी फॅमिलीला पण हॅपी ठेवेन, त्यांनाही हॅपी ठेवेन. असा बॅलन्स सतत आपल्याला साधावाच लागतो. तर ते त्यामुळे मला ते पंजाबी कुटुंब आवडलंय. मराठी कुटुंब तर जाम प्रेम आहे माझं, कारण तिथूनच मी किशोरी शहाणे झाले. विरोध नव्हता झाला लग्नाला घरात? नाही, विरोध नाही. मी म्हटलं ना तसं डॅडी खूप ओपन विचारांचे होते. म्हणजे त्यांनी ज्या हिशोबाने मला एनकरेज केलं या फिल्म इंडस्ट्रीसाठी. त्यानंतर दीपक माझ्या आयुष्यात आले आणि जेव्हा आमचं कोर्टशिप सुरू झालं म्हणता येईल, म्हणजे 2-4 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो बिफोर मॅरेज, तेव्हा अंदाज येतोच ना, आई वडीलच शेवटी त्या अंदाज येतोच. तर मग आम्ही काय करत होतो की त्यांच्याकडे दिवाळीला वगैरे माझी पूर्ण फॅमिली जायची, दीपककडे माझ्याकडे गणपती असायचे 5 दिवसांचे, त्यांची पूर्ण फॅमिली आमच्याकडे यायची. तर असा आमचा एक घरोबा सुरू झाला होता. त्यामुळे एकमेकांमध्ये एवढे आम्ही सगळे गुंतले होतो ना, किंवा माझी आई त्याच्या आईशी काहीतरी फोनवर बोलायची, म्हणजे आपापसात त्यांचे ऑलरेडी लिंक्स लागले होते. त्यामुळे लग्न करायचंय हे काय माहिती असं ऑलरेडी पोचलं होतं त्यांच्या मनामध्ये. परमिशनचे असं काही नव्हतं, फक्त मला सांगायचं होतं की आता आम्ही लग्न करतोय. ते पण दीपकला माहिती नव्हतं मला त्याच्याशी लग्न करायचंय. त्याला माहित नव्हतं, त्याला वाटत होतं छान फ्रेंडशिप आहे, फॅमिली फ्रेंडशिप झाली आहे सगळ्यांची, एवढंच होतं. पण त्याला मी ज्या सांगितल्यानंतर मग 3-4 वर्ष अजून आमची फ्रेंडशिप होती. पण त्याला मी म्हटलं ना की आपण लग्न करूया का, तर तो म्हणाला लग्न, आर यू शुअर, बहुत अलग आहे. फ्रेंडशिप अलग होती आहे, शादी अलग होती आहे. तर मी म्हटलं नाही, जे बघून घेऊ ना, मला का कोण जाणे, असं आहे माझी लाईफ, बिंदास्त आहे. चॅलेंज, दुसरं चॅलेंज, ओके फाईन, आपण लग्न करूया. आणि त्यानंतर मग आम्ही 2-3 वर्ष अर्थात एकमेकांना ओळखत होतो. फिल्म्सही चालू होत्या त्याच्या, काही ना काहीतरी सैलाब हे ते वगैरे चालूच होत्या, सगळ्या फिल्म्स चालू होत्या. माझी करिअर चालू होती. पण जेव्हा ती मीटिंग होती ना आई बाबांची आणि त्यांची वगैरे, तर बाबा एवढंच विचारलं होतं त्यांना, डॅडीने एवढंच विचारलं दीपकला की काम करू देणार ना हिला लग्नानंतर. कारण डॅडींचं असं होतं ना की त्यांचं प्रेम होतं या क्षेत्रावर आणि त्यांनी मला असं मोठं होताना बघितलं होतं. लग्नानंतर नुसतंच घरी बसणार, म्हणजे ते टॅलेंट सगळं वाया जाणार तिचं. त्यांना असं एक धाकधूक होती, कारण पंजाबीमध्ये कदाचित असं असतं, थोडंसं संकुचित असतात ह्या गोष्टी की अभी शादी हो गई, अभी नहीं काम करना, वॉट एव्हर. तर दीपक वॉज अगेन व्हेरी ओपन माइंडेड. ही सेड डैडी मैं क्यों मना करूँगा, हीरोइन है तभी मैं शादी कर रहा हूँ, बाद में भी मेरी जिंदगी तो हीरोइन है ही, बाद में उसको बाहर हीरोइन बनना है तो भी बाहर रहने दो, मुझे कोई टेन्शन नहीं है. म्हणजे हा जो विश्वास दीपकने दिला डॅडींना, त्यामुळे मग इट वॉज लाईक स्मूथ सेलिंग, काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे माझ्या लग्नात डॅडी रडले, मी नाही रडले. वा, हे महत्वाचं ना, म्हणजे खरंच की म्हणजे त्यांना पण शाश्वती मिळते की आपली मुलगी सुखी आतून आनंदी आहे आणि ती यापुढेही आनंदी राहील. येस.